हॅलो फ्रेंड्स, निलिमाज किचनमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे. तर फ्रेंड्स, आज मी बनवणार आहे घरगुती असा चहा मसाला. तर हिवाळ्याचा मौसम आहे आणि भरपूर लोकांना काढा पिण्याची सवय असते किंवा घरगुती चहा पिण्याची सवय असते. तर इथे मी घरगुती असा मस्त मसाला बनवणार आहे चहाचा. तर चला तर फ्रेंड्स सुरू करूया. इथे मी घेतलेलं आहे 3 सुंठ, मिरे, 7 ते 8 दालचिनीचे तुकडे, लवंग, 30 ते 40 विलायची घेतल्या आहे इथे मी, आणि इथले ज्याचे मी तुकडे करून घेतलेले आहे. तर फ्रेंड्स, आता आपण याला पहिले भाजून घेऊया. तर इथे फ्रेंड्स, आपण या सगळ्यांना 1 बाय 1 लो फ्लेमवर भाजून घेणार आहोत. त्यानंतर दालचिनी आपण परतून घेणार आहोत. त्यानंतर विलायची, लवंग यांना सुद्धा आपण परतून घेणार आहोत. त्यानंतर मी सुंठाला थोडंसं आणखी कट करून घेतलेलं आहे आणि त्याला सुद्धा परतून घेत आहे. आणि जायफळ, आणि याला मी हलकंसं परतून घेतलं आहे. फ्रेंड्स, आपल्याला जास्त भाजायचं नाही आहे, 1 ते 2 मिनटंच आपल्याला परतून घ्यायचं आहे, जेणेकरून हे जळणार नाही. तर आता मी याला मिक्सरमधून फिरवून घेणार आहे. तर फ्रेंड्स, तुम्ही बघू शकता इथे हे पावडर रेडी झालेलं आहे. मी याला छान असं बारीक करून घेतलेलं आहे आणि ही पावडर जवळपास 4 ते 5 महिने चालतं फ्रेंड्स. आणि तुम्ही याला काढ्यासारखं पण यूज करू शकता किंवा नॉर्मल चहामध्ये पण तुम्ही एक्स्ट्रा ॲज अ पावडर टाकू शकता. तर फ्रेंड्स, इथे मी जे जे साहित्य टाकले त्याचे सगळ्यांचे हेल्थ बेनिफिट आहे. सगळ्यात पहिले तर आपण याचा काढा म्हणून पिऊ शकतो. जर सर्दी खोकला असेल तर गूळ घालून आपण थोडासा याचा काढा बनवू शकतो. आणि जे आपण दालचिनी घेतले त्याचं वेट लॉससाठी पण बरेच बेनिफिट्स मिळतात. ब्लड शुगर लेवल पण मेंटेन राहते आणि डायजेशन पण इम्प्रूव्ह होते त्याने. आणि विलायचीचे पण असेच बरेचसे बेनिफिट्स आहे. तर तुम्हीसुद्धा हा मसाला नक्की ट्राय करा आणि तुमच्या डेली रुटीनमध्ये या मसाल्याला इन्क्ल्यूड करा. तुम्हाला बरेचसे बेनिफिट्स मिळेल याने. तर भेटूया फ्रेंड्स नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तर म्हणतो बाय, टेक केअर, थँक्यू.